श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्व सेवकांना, सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आता चला मग, आता श्रावण मास येत आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण काय काय करायचं आहे? खूप आनंदाचा महिना आपल्याला येत आहे. महादेवाची पूजा, महादेवाची भक्ती, महादेवाला बेल वाहायचा. ह्या श्रावणामध्ये मस्त असं सगळं काही सुवर्ण संधी आपल्याला येत आहे. मग प्रवचन करा, गुरुचरित्र वाचा, शिवलीलामृत वाचा, गुरुचरित्र संक्षिप्त वाचा, स्वामी चरित्र सारामृत वाचा. आता भरपूर काही आपल्याला व्यवस्थित असा मुहूर्त मस्त सापडलेला आहे. आणि श्रावण महिन्यात सगळ्या काही गोष्टीचा लाभ आपल्याला मिळत असतो. म्हणून आपण कोणतीही सेवा करायचा असलं तर पूर्ण महिना आपल्याला छान आहे. आणि या महिन्यामध्ये आपण गुरुचरित्र जरी वाचलं तरी छान आहे. आणि 3-3 अध्याय जरी वाचलो तर 7 दिवसामध्ये स्वामी चरित्र सारामृताचे होत असतात. आणि गुरुचरित्र संक्षिप्त जर वाचायचं असेल 7 अध्याय आहेत. प्रत्येक गुरुवारी जर 7 अध्याय पूर्ण केलात तर गुरुचरित्र वाचल्या एवढं पुण्य आपल्याला, त्याचं तेवढं फळ आपल्याला मिळणार आहे. म्हणून सर्व स्वामी सेवकांना, स्वामी भक्तांना एवढं सांगायचं आहे की तुम्हाला आता ह्या श्रावण महिन्यात नुसते सोमवार धरून बसायचं नाही. महादेवाची पूजा करायचं, महादेवाला बेल वाहायचा, भजन पूजन करायचं. आनंदानं एवढा महिना व्यवस्थित असं आपल्या आपल्या नामस्मरणामध्ये आपण राहायचं आहे. श्री स्वामी समर्थाईची सेवा करायचं, स्वामी समर्थाईला सुद्धा बेल वाहायचं, हार वाहायचं. आणि गुरुवारची सेवा करायची. प्रत्येक गुरुवारी स्वामी चरित्र सारामृताचे 3-3 अध्याय वाचायचं किंवा पूर्ण 21 अध्याय सुद्धा वाचलं तर खूप छान होईल. आणि तारक मंत्राचा अनुष्ठान आपल्याला इथं करायचं आहे. स्वामी समर्थाच्या जपाची माळ 11 वेळेस जपायची आहे. हे सगळं काही अनुष्ठान आपलं मस्तपैकी होणार आहे. म्हणून तुम्हाला मी सांगत आहे. तत्पूर्वी त्याच्या अगोदर आता आपल्याला दीप अमावस्या येत आहे. श्रावणातल्या अमावस्याला दीप अमावस्या असं म्हणतात. या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये लवकर उठायचं आहे. लवकर उठून अमावस्येच्या दिवशी सगळे दिवे आपल्याला स्वच्छ साफ करून घ्यायचे आहेत. मस्त घासून चकमकीत करून घ्यायचं आहे. आणि त्या दिव्याला व्यवस्थित असं गंध, अक्षदा, फुले वाहायचे आहेत. आणि दिवे लावायचे आहेत. छानपैकी दीपपूजा आपल्याला करायची आहे. आणि पिठाचे दिवे करायचे आणि त्या दिव्याला हळदी कुंकू लावायचं. आणि आपल्याला ते दिवे, एक दिवा आपल्या दरवाजामध्ये उजव्या हाताच्या बाजूला दारामध्ये लावायचं, एक दिवा आपल्या तुळशीपाशी लावायचं, एक दिवा महादेवापाशी लावायचं. अंगणामध्ये महादेवाचं मंदिर असेल, नाही म्हणलं कुठेही असेल तर एक दिवा मंदिरामध्ये लावायचं, एक दिवा तुळशीपाशी लावायचं आणि एक दिवा आपल्या दरवाजासमोर लावायचं. दरवाजावर चौकटीवरच लावायचं. आणि सगळं काही आपलं व्यवस्थित असं मस्त लक्ष्मी आपल्या घरात अवतरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरचे सगळे संकष्ट दूर गेल्याशिवाय राहणार नाहीत. अशी ही दीप अमावस्या आहे. आणि त्या अमावस्या दिवशी एवढं आवर्जून करायचं आहे. सर्व भक्तांना मी सांगत आहे. सकाळी लवकर उठून हळदीचं लेपन करून आपल्या चौकटीवरती संध्याकाळच्या 6 वाजता आपल्याला हे दिवे लावायचे आहेत. आणि सकाळी लवकर दिवे, आपल्या घरातले दिवे व्यवस्थित घासून घेऊन त्या दिव्याची पूजा करून दिवे लावायचे आहेत. त्या दिव्याला गंध, अक्षदा, बेल, फूल व्हायचं आहे, हे लक्षात ठेवा. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला दीप अमावस्या साजरी करायची आहे. आणि त्या दिवशीपासून आपल्याला श्रावण मास प्रारंभ होत आहे. म्हणून या श्रावण महिन्यामध्ये, श्रावण महिना किती छान दिसतो. या महिन्यामध्ये मस्त महिना दिसतोय आपल्याला. हिरवळ रिमझिम पाऊस येणारा आणि छानपैकी आपल्याला अनुभव सांगायला सुद्धा खूप छान वाटत असतं. गुरुचरित्र सारामृत, स्वामी चरित्र सारामृत, गुरुचरित्र संक्षिप्त आणि आपल्याला दुर्गा सप्तशती काय तुम्हाला वाचायचं आहे ते सगळं काही वाचायचं आहे. शिवलीलामृताचं पारायण करायचं, परमरसाचं पारायण करायचं, शिवपाठ म्हणायचं, हरिपाठ म्हणायचं, भजनं करायचे, स्वामी समर्थाईचा जप करायचं, तारक मंत्राचा जप करायचा. हे सगळं काय आपल्याला व्यवस्थितरित्या करायचं आहे.
आणि आता आनंदानं मी तर स्वतः महिनाभर आपल्या घरामध्ये भजन पूजन असं आनंदानं सगळं काही करणार आहे, तुम्ही सुद्धा करायचं आहे. त्याच्या अगोदर दीप अमावस्याचं मात्र विसरायचं नाही. आणि आपल्या मनामध्ये जे संकट आहेत, आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहेत, ते प्रश्न सगळे मार्गी लागल्याशिवाय राहणार नाहीत. अशी सुवर्ण संधी चालून आलेली आहे. मस्त असा श्रावण मास आलेला आहे. या श्रावण महिन्यामध्ये गणपती बाप्पाचं सुद्धा आता आगमन होत असते. गौरी गणपती हे सगळे काही सण आपल्यामध्ये एका पाठोपाठ एक एक येत आहेत. म्हणून गणरायाचं आगमन सुद्धा मध्येच आहे श्रावणामध्ये. म्हणून तुम्ही दीप अमावस्यापासून ते पोळ्यापर्यंत आपल्याला हे या सेवा करायच्या आहेत. ज्या कोणी या भक्ताला गुरुवार करायचे आहेत त्याने येत्या गुरुवारपासून करायला सुरुवात करायचं आहे. श्रावण महिन्यामधल्या गुरुवारपासून करायला सुरुवात करायची आहेत. आणि 11 गुरुवारचा संकल्प करा, 7 गुरुवारचा संकल्प करा. तुमच्या मनानं जेवढे करतील तेवढे 9 करा, 7 करा, 11 करा, एवढे गुरुवारचा संकल्प करायचं. आणि पाटावरती पूजा मांडायची आणि स्वामी समर्थाची फोटो त्या ठिकाणी ठेवायची, आपली जपमाळ ठेवायची, एक नारळ आणायचं आणि नारळाला पूजा करायची. आणि हातामध्ये तांदूळ घेऊन संकल्प करायचा. आपलं जे काही काम व्हायचं आहे ते काम होण्यासाठी आपण हे संकल्प करतोय असं हातामध्ये तांदूळ घेऊन संकल्प करायचा. आणि आपल्या कुलदैवताचं नाव घ्यायचं आणि स्वामी समर्थाचं नाव घ्यायचं आणि संकल्प पूर्णपणे व्यवस्थितरित्या संकल्प करायचा आहे. आपल्याला त्यांना सांगायचं आहे कुलदैवताय नमा, कुलदैवता अभ्याय नमा म्हणायचं. आपल्या कुलदैवताचं नाव घ्यायचं, आपल्या गुरुचं नाव घ्यायचं आणि ते तांदूळ असलेल्या हातामध्ये ह्या हाताने पाणी सोडायचं आणि त्या पाण्याबरोबर तांदूळ संकल्प आपल्याला पाण्यामध्ये सोडायचं आणि त्या पाण्याचा हात आपल्या डोळ्याला लावायचं. आणि मग स्वामी आईची व्यवस्थित पूजा करायचं, जप करायचं, तारक मंत्र म्हणायचं. आपण जे जेवण करतो ते जेवण नैवेद्याला घ्यायचं. संध्याकाळी सुद्धा आरती करायची, सकाळी आरती करायची. त्या आरत्या वेगळ्या आहेत. सकाळची आरती वेगळी आहे, गणपतीची मात्र कंपल्सरी आहे. आणि सकाळची आरती वेगळी आहे स्वामीची आणि संध्याकाळची वेगळी आहे. आणि त्याच्यामध्ये दत्ताची सुद्धा आरती आहे. अशा पद्धतीनं ज्यांना गुरुवार करायचा आहे, गुरुचरित्र ज्याला वाचायचं आहे त्याने नियमानं वाचायचं आहे, त्याचे नियम सांभाळायचे आहेत. परान्न खायचं नाही, एका ठिकाणी राहायचं, श्री स्वामी समर्थाची तारक मंत्र जपायचं, जप करायचं आणि दत्तप्रभूचा सुद्धा जप करायचा आणि गुरुचरित्र सुद्धा वाचायचं आहे. एवढं मी सांगायचं. दीप अमावस्यासाठी मी हे सगळा काही अनुभव सांगितलेला आहे. दीप अमावस्याला दीपाची पूजा केल्याशिवाय राहू नका. गाईची पूजा करा, दिव्याची पूजा करा, गाईला घास भरवा आणि सकाळी लवकर आपले आईवडील असतील तर त्यांच्यासुद्धा पायाची पूजा करून दिवा लावून दिव्यानं ओवाळा. हे सगळं काही करत असताना आपल्या हाताला यश येणार आहे. आपल्याला व्यवस्थितरित्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. म्हणून भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभी आहे म्हणणारी श्री स्वामी समर्थ आई दीप अमावस्यापासून ते श्रावण महिना पूर्ण सेवा करून घेण्यासाठी अगदी सज्ज आहे. आणि चला तर मग सगळ्यांनी मिळून आपण मस्तपैकी स्वामी आईची आराधना करू, सेवा करू आणि मेवा घेऊ. व्यवस्थितरित्या असंच संकल्प करूनच सेवा करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.